पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर हावडा ब्रिजवर आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारत पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। उद्या महाविकास आघाडीने दिली मालवण बंदची हाक। महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमध्ये मोर्चाही काढणार। जालन्याच्या जाफराबाद तहसील कार्यालयात तुफान राडा। भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण। उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकामध्ये ट्रकनं 5 रिक्षा आणि अनेक दुचाकींना उडवलं। सुदैवानं जीवितहानी नाही, एक जण मात्र गंभीर। नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीचं रौद्र रूप। नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला। आदिवासी वस्तीत शिरलं पुराचं पाणी। भंडाऱ्यामध्ये शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची 807 पद रिक्त। पदभरती अभावी प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा। जय जवान पथकाची पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी। ठाण्यात जय जवान पथकानं रचले 9 थर। कोकणात जाणाऱ्या गाड्या आता बोरिवली स्थानकातून सुटतील। गणेशोत्सवात चाकरमान्यांना होणार फायदा। सिडकोच्या कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधल्या 902 घरांची निघाली आज सोडत। संगणकीय सोडत 10 ऑक्टोबर 2024ला। आता कमी कालावधीत कर्ज मंजूर होणार। रिझर्व्ह बँकेकडून ULI कर्ज मंच उपलब्ध। देशभरात होणार अंमलबजावणी। भारतात टेस्ला पूर्वी लॉन्च होणार। शाओमीची इलेक्ट्रिक कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल 800 किलोमीटर अंतर धावणार। चीनमध्ये ही गाडी लॉन्च होणार असल्याची माहिती।